आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघितलेल्या. सो हॅलोजिनेशन, त्याच्यानंतर अल्कायलेशन, असायलेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, है ना, क्लोरिनेशन सगळ्या रिॲक्शन्स. सो ह्या सगळ्या रिॲक्शन्समध्ये बेन्झिनला तुमचा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट होतो. म्हणजे जेव्हा आपण हॅलोजिनेशन रिॲक्शन बघितलेली, Cl2 होता बघा तुमचा, तो एकावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला आणि इथं निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला ड्यू टू प्रेझेन्स ऑफ AlCl3. तो बघा, बेन्झिन रिंगमध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतो, तो इनकमिंग इलेक्ट्रोफाईल इज गेट अटॅच्ड ऑन इदर ऑफ पोझिशन्स. तो कुठल्याही कार्बनला तुमचा इलेक्ट्रोफाईल अटॅच होतो. तो इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय असतो तुमचा? सिम्पली पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. तो पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस हा कुठल्याही इथल्या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतो. बघा इथं हायड्रोजन्स आहेत तुमचे, तो यापैकी कुठल्याही हायड्रोजनला इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट करतो. हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणून याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणालो. सो इन केस ऑफ बेन्झिन रिंग ऑल हायड्रोजन्स आर आयडेंटिकल. सगळे कार्बन कार्बन बॉन्ड्स आयडेंटिकल आहेत, सारखे आहेत. मग सगळे कार्बन कार्बन बॉन्ड जर सारखे असतील तर सगळे हायड्रोजन्स पण काय आहेत? सारखेत. मग तुम्ही हा जो इनकमिंग Cl आहे तो इथं अटॅच करा, इथं करा, इथं करा, कुठेही करा, तरी ते काय असेल तुमचं? सेमच असेल. येते लक्षात? म्हणजे आपण इथं अटॅच करायचो ना Cl, तुम्ही इथं करा किंवा इकडं करा, ते एकच आहे. नॉमेनक्लेचर सगळ्यांचं क्लोरोबेन्झिनच येणार आहे. बट समजा बेन्झिन रिंगला जर एखादा सबस्टिट्युएंट अटॅच असेल, ठीक आहे, इथं काहीतरी एक सबस्टिट्युएंट अटॅच कुठला पण असेल, OH असेल, Br असेल, Cl असेल, NH2 असेल, कुठलाही सबस्टिट्युएंट जर अटॅच असेल, तर मग तुम्हाला जर हॅलोजिनेशन फॉर एक्झाम्पल लेटस से करायची आहे, तर मग हा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल तुमचा कुठं अटॅच होईल? है ना. मग याच्याकडे 3 पोझिशन्स आहेत बघा, इथं एक तर अटॅच होऊ शकतो, इथं किंवा इथं. आता बेन्झिन रिंगमध्ये तुमचे सगळे कार्बन्स आणि हायड्रोजन्स आयडेंटिकल होते, ते सगळे सारखेच आहेत. बट ह्या केसमध्ये जेव्हा त्याला सबस्टिट्युएंट अटॅच असतो त्यावेळेस हे जे हायड्रोजन्स आहेत हे वेगळे होतात, म्हणजे डिफरंट होतात. कसे होतात बघा, इथं एक हायड्रोजन आहे तुमचा, आणि इथं एक हायड्रोजन. तर ह्या कार्बनला जर आपण बघितला तर हा जो हायड्रोजन आहे याचं एन्व्हायरमेंट जर आपण बघितलं तर याच्या शेजारी हा एक कार्बन आहे, त्याला सबस्टिट्युएंट अटॅच आहे, आणि मग त्याच्या खाली सोबत एक कार्बन अटॅच. याला जर आपण फोकस केलं तर याच्या दोन्ही शेजारी काय आहे? कार्बन आहे, सबस्टिट्युएंट लांब आहे त्याला. येते लक्षात? हा हायड्रोजन वेगळा आहे आणि हा हायड्रोजन वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण याच्या शेजारी बघा एक कार्बन आहे, मग सबस्टिट्युएंट आहे, इथं एक कार्बन आहे, इथं बघा एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, सबस्टिट्युएंट लांब आहे. मग हा हायड्रोजनचं नेचर आणि ह्या हायड्रोजनचं नेचर दोन्ही पण वेगळे. तसंच ह्या हायड्रोजनला जर आपण फोकस केलं तर हा आणि हा दोन्ही सारखेच दिसत आहेत बघा, की याला एक कार्बन अटॅच आहे, मग एक सबस्टिट्युएंट, याला एक सबस्टिट्युएंट है ना. मग ह्या दोघांचं नेचर एकच आहे. तसंच याला जर आपण फोकस केलं तर याला एक कार्बन, याला एक कार्बन, मग इथं तुमचा सबस्टिट्युएंट है ना, याला एक कार्बन, याला एक कार्बन, एक सबस्टिट्युएंट. मग ह्या दोघांना जर आपण फोकस केलं तर हे दोघं एक सोबत सारखेच आहेत. मग हे 2 हायड्रोजन सारखे आहेत आणि हे 2 हायड्रोजन सारखे आहेत, आणि हा दोघांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे इथं 3 टाईपचे तुम्हाला हायड्रोजन्स मिळाले, एक हा वाला, हा वाला आणि हा वाला. कधी? जेव्हा त्याला सबस्टिट्युएंट अटॅच असेल, कुठलाही ग्रुप जेव्हा अटॅच असेल त्यावेळेसचं मी बोलतोय तुम्हाला. जेव्हा नॉर्मल बेन्झिन आहे तेव्हा ऑल हायड्रोजन्स आर आयडेंटिकल किंवा ऑल कार्बन्स आर आयडेंटिकल. आपण कार्बनला फोकस केलं, समजा हा कार्बन आहे, याला फोकस करा तुम्ही, हे दोन्ही सारखेच दिसत आहेत ना तुम्हाला. हे दोन्ही काय आहेत? सारखे, आणि हा वेगळा आहे. येते लक्षात? मग सबस्टिट्युएंटच्या नेक्स्ट जी पोझिशन असते त्याला आपण काय म्हणतो? ऑर्थो. त्याला काय म्हणतो आपण? ऑर्थो. मग हे दोन्ही जे कार्बन्स आहेत त्यांना ऑर्थो कार्बन म्हणणार, त्या हायड्रोजनला आपण म्हणणार ऑर्थो हायड्रोजन्स. त्याच्या नेक्स्ट जे आहे त्याला आपण म्हणणार मेटा, आणि याला काय म्हणणार आपण? पॅरा. याला पॅरा म्हणता येईल का? हा पॅरा आहे का? नाही, हा पॅरा नाही आहे.
इथं ऑल हायड्रोजन्स आर आयडेंटिकल. सबस्टिट्युएंटच्या विथ रिस्पेक्ट बघायचं आहे. सबस्टिट्युएंटच्या नेक्स्ट जे 2 कार्बन आहे त्याला ऑर्थो म्हणणार, त्याच्या नेक्स्टला मेटा आणि त्याच्या नेक्स्टला पॅरा. जिथं कुठं सबस्टिट्युएंट असेल, समजा बघा आता ही केस आहे आपली, हे तुमचं सबस्टिट्युएंट आहे कुठला तरी एक, मग याला आपण काय म्हणणार, याला आणि हा पॅरा. फॉर एक्झाम्पल बघा, आणखी एक एक्झाम्पल मी घेतो. बघा इथं Cl आहे आणि इथं OH आहे. विथ रिस्पेक्ट टू Cl मला जर बघायचं असेल तर हे 2 ऑर्थो होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर हे मेटा होतील आणि हा काय होईल, पॅरा. समजा मला विथ रिस्पेक्ट टू OH बघायचं आहे तर हे 2 काय होतील, ऑर्थो. हे 2 काय होतील, मेटा. आणि हा काय होईल तुमचा, पॅरा. येते लक्षात. असं काही नाही का यालाच बघायचं मग याला नाही बघायचं, तुम्ही कुठलं पण बघा. विथ रिस्पेक्ट टू आपलं चाललंय. बट आपण आता बघतोय मोनो सबस्टिट्युटेड केस, म्हणजे एक बेन्झिनचा एक कुठला तरी हायड्रोजन निघून गेलाय आणि एक सबस्टिट्युएंट त्याला अटॅच झालाय. मग आता ह्या केसमध्ये जर सबस्टिट्युएंट तुमचा इथं असेल, ठीक आहे, एक ऑर्थो, मेटा आणि पॅरा आहे तुमचं, तर बेन्झिनच्या केसमध्ये आपण इलेक्ट्रोफाईल कुठं पण अटॅच केला. मग आता ह्या केसमध्ये तुमचा जो इनकमिंग इलेक्ट्रोफाईल आहे तो कुठं अटॅच करायचा. बेन्झिनच्या केसमध्ये आपल्याकडे चॉईस होते बघा, की कुठं पण तुम्ही अटॅच करा, सगळे हायड्रोजन सारखेच होते. इथं आता तसं नाहीये, इथं हे 2 हायड्रोजन वेगळे, हा वेगळे आणि हा एक वेगळा आहे. मग हा इनकमिंग इलेक्ट्रोफाईलला आपल्याकडे 3 चॉईस आहे. एकतर तुम्ही ऑर्थोला अटॅच करा किंवा मेटाला अटॅच करा किंवा पॅराला अटॅच करा, कारण प्रत्येकाचं नेचर काय आहे, वेगळं आहे. मग तुम्हाला 3 टाईप्सचे प्रोडक्ट्स मिळू शकतात. मग तुमचा जो इनकमिंग इलेक्ट्रोफाईल आहे तो इदर ऑर्थोला अटॅच होईल, ठीक आहे, त्याच्यानंतर मेटाला अटॅच होईल किंवा पॅराला अटॅच होईल. तुम्ही इथं लिहा किंवा इथं लिहा, दोन्ही सारखेच आहेत म्हणून मी एकच काढलं. हे 3च चॉईस आहेत ना आपल्याकडं, इथं अटॅच केला काय आणि इथं केला काय, दोन्ही सारखंच आहेत. इथे लक्षात. पोझिशन 5 आहेत, बट पोझिशन 5 हायड्रोजन 5 आहेत, बट पोझिशन किती आहेत, ऑर्थो, मेटा आणि पॅरा. मग हे 3 प्रोडक्ट्स पैकी तुम्हाला कुठला पण प्रोडक्ट येऊ शकतो. हे कशावरती डिपेंड करेल, कारण ह्या तिघांचं नेचर वेगळं आहे. तुम्हाला चॉईस करायला लागेल, ऑर्थोला अटॅच करायचा का मेटाला की पॅराला. मग बघा, समजा मी एक रिॲक्शन घेतली, आपण फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन घेऊ. समजा काय आहे फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन. अल्किल हलाइड रिॲक्ट्स विथ, सॉरी, बेन्झीन रिॲक्ट्स विथ अल्किल हलाइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, बरोबर. मग तुमचा हा जो अल्कायलेशन रिॲक्शन आहे, म्हणजे अल्कायलेशन म्हणजे काय, की अल्किल ग्रुप तुमचा बेन्झिनला अटॅच होतो. मग आपण कुठं पण केला होता, आता आपल्याकडे चॉईस आहे, एकतर तुम्ही इथं करा किंवा इथं करा. मग मला प्रोडक्ट काय मिळतो, एकतर ऑर्थो मिळेल, मेटा मिळेल किंवा पॅरा मिळेल. समजा लेटेस्ट से मला हा प्रोडक्ट मिळाला, पॅरा प्रोडक्ट, असा प्रोडक्ट येईल मग तुम्हाला तो. येते लक्षात. समजा पॅराला अटॅच होत असेल, समजा ऑर्थोला झाला तर इथं अटॅच होईल आणि समजा मेटाला झाला तर इथं अटॅच होईल, ठीक आहे. मग हे डिसाईड कसं करणार, दिस इज सिम्पली नोन ॲज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ सबस्टिट्युएंट और डायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ सबस्टिट्युएंट ऑन द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनवरती तुमच्या सबस्टिट्युएंटचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे. पॉईंट कळाला मी काय म्हणालो. हे काय बघतोय आपण, की जेव्हा बेन्झिन जेव्हा एकटा होता त्यावेळेस आपल्याकडे काही क्वेश्चन नव्हता. बट बेन्झिन जेव्हा एकटा नसेल, जेव्हा त्याला एखादा सबस्टिट्युएंट अटॅच असेल, तेव्हा तुमचा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल हा कुठल्या पोझिशनला अटॅच होईल ते आपल्याला बघायचं आहे. मग ती पोझिशन असेल एकतर ऑर्थो, एकतर मेटा किंवा एकतर पॅरा, ठीक आहे. मग कुठं अटॅच होईल हे कसं ठरणार, इज डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सबस्टिट्युएंट. हे कशावरती डिपेंड करेल, सबस्टिट्युएंटच्या नेचरवरती. सबस्टिट्युएंट कोण आहे त्याच्यावरती डिपेंड करेल. म्हणजे हा Cl आहे, OH आहे, CH3 आहे, Br आहे, हा कुठला आहे ग्रुप त्याच्यावरती डिपेंड करेल, ठीक आहे. ते आपण बघूया. मग लिहा, डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ फंक्शनल ग्रुप डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ फंक्शनल ग्रुप
Directive influence of functional group in monosubstituted benzene. In monosubstituted benzene. In case of benzene, all hydrogens are identical. All hydrogens are identical. Hence, there will be only one product. Hence, there will be only one product is possible. There will be only one product is possible in electrophilic substitution. There will be only one product is possible in electrophilic substitution reaction. But in case of monosubstituted benzene, 5 positions are available for 5 position are available for electrophilic substitution. Five positions are available for electrophilic substitution. Ortho in bracket 2,6. Ortho in bracket 2,6. Meta in bracket 3,5. And para in bracket 4. हे लिहा हे दाखवा मेटा. लिहिलं हे खाली लिहा चला. हे लिहा. लिहिलं हे खाली लिहा चला. The electrophilic substitution in benzene ring
the electrophilic substitution in benzene ring depends on nature of substituent. Depends on nature of substituent attached to benzene ring. Attached to benzene ring. फर्स्ट घ्या, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. फर्स्ट ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. बघा आपण दोन टाईपचे रेझोनन्स इफेक्ट बघितले, एक पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि एक निगेटिव्ह रेझोनन्स. पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये काय होतं, तुमचं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बेन्झिन रिंगला अटॅच होता आणि इलेक्ट्रॉन डोनेट कुठं करायचा, बेन्झिन रिंगमध्ये. आणि मायनस आर इफेक्टमध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स होते. आपण त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढले होते बघा, मी परत एकदा काढून दाखवतो. बघा ऑक्सिजन जो आहे OH, त्याच्या डोक्यावरती एक लोन पेअर असते. मग इथं काय होतं तुमचं की हा सिंगल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि हा एक डबल बॉन्ड. हे लोन पेअर पार्टिसिपेट इन द कॉन्जुगेशन. अगोदर बेन्झिनचं कॉन्जुगेशन काय होतं तुमचं, हे असं होतं बरोबर की नाही. बट आता काय झालंय, ह्या लोन पेअरमुळं त्याला एक्सटेंडेड कॉन्जुगेशन मिळालंय. म्हणजे की तो त्याचं कॉन्जुगेशन आता एक्सटेंड करू शकतो. आणि ही जी ऑक्सिजनच्या डोक्यावरती लोन पेअर आहे ती कॉन्जुगेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकते. का, कारण अल्टरनेट तुमचं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आलाय. मग ह्या लोन पेअरला काय पाहिजे होतं, कॉन्जुगेटेड सिस्टीम पाहिजे होती टू डिलोकलाइज. मग हे काय करतं, बेन्झिन हा तुमचा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. बेन्झिनवरती कधीच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येत नाही जेव्हा बेन्झिन तुमचा नॉर्मल आहे. बेन्झिन काय असतो, सायक्लिक आहे, प्लेनर आहे, नॉन पोलार आहे. बट बेन्झिनला जेव्हा सबस्टिट्युएंट अटॅच होतो तर त्याच्यामध्ये पोलॅरिटी इंड्युस्ड होते, पोलॅरिटी जनरेट होते आणि यालाच आपण रेझोनन्स इफेक्ट म्हणालो होतो. मग जेव्हा बेन्झिनला तुमचा लाईक OH ग्रुप अटॅच आहे, दॅट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेव्हा अटॅच आहे त्यावेळेस तो कॉन्जुगेशनमध्ये पार्टिसिपेट करतो आणि बेन्झिन रिंगवरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करतो. आणि ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जला डेव्हलप करणं, दॅट इज पोलॅरिटी इंड्युस्ड करणं, पोलॅरिटी ॲड करणं इज रेझोनन्स इफेक्ट. मग हा जो तुमचा OH ग्रुप आहे हा याच्या डोक्यावरती एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो बेन्झिन रिंगला देतो, बेन्झिन रिंगमध्ये डोनेट करतो. मग तुम्हाला काय स्ट्रक्चर मिळेल, हे याला डोनेट करण्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे तर रेझोनन्स आहे. लक्षात घ्या, जेव्हा इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल तर हा बॉन्ड कुठं जाणार, ह्या कार्बनच्या डोक्यावरती. मग इथं काय येईल तुमचा निगेटिव्ह चार्ज. मग हा निगेटिव्ह चार्ज परत स्टेबल होण्यासाठी बॉन्ड फॉर्म करेल. हा जेव्हा इथं येईल परत हा कुठं जाणार, इथं जाणार. बघा लास्टला आपल्याला आहे ते स्ट्रक्चर मिळालं. इथं काय झालं, ऑक्सिजनकडे जी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पेअर होती ती त्यांनी बेन्झिन रिंगमध्ये ॲड केली. बेन्झिन रिंगमध्ये ॲड केली, इथं निगेटिव्ह चार्ज आला. हे निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होऊन तुम्हाला परत पहिल्यासारखं स्ट्रक्चर मिळालं. मग इथं झालं काय पूर्ण रेझोनन्समध्ये की ऑक्सिजनच्या डोक्यावरती जी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पेअर आहे ती कॉन्जुगेशनमुळे डिलोकलाइज झाली. म्हणजे काय की एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेली. तिने तिची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झिन रिंगमध्ये डोनेट केली. सो तुमचं ऑर्थो आणि पॅरा पोझिशन जर तुम्ही बघितल्या, सगळ्या ऑर्थो आणि पॅरा, मेटाला कुठंच निगेटिव्ह चार्ज नाही बघा. सो द इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेटेड बाय OH ग्रुप इज ॲड particularly at ortho or para positions only and not on the meta positions. So meta positions वरती कुठं निगेटिव्ह चार्ज आलाय का रेझोनन्सचा, नाही. विच मीन्स OH कडे जी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती ती त्याने कुठं डोनेट केली, बेन्झिन रिंगला. बट पर्टिक्युलरला बेन्झिनला कुठं केली, ऑर्थो किंवा पॅरालाच केली, मेटाला केली का, नाही. हेन्स ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स आर इलेक्ट्रॉन रिच कम्पेअर्ड टू मेटा पोझिशन्स. मग ऑर्थो आणि पॅरा काय झाले, इलेक्ट्रॉन रिच झाले, त्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली. बघा कुणामुळे आली, ही OH मुळे आली. कुणामुळे आली, OH. OHनी मेटाला दिली का इलेक्ट्रॉन डेन्सिटी, नाही दिली. मग बेन्झिन रिंगवरती पोलॅरिटी तर प्रोड्यूस झाली कारण निगेटिव्ह चार्ज आला. आपण बघितलं बेन्झिनवरती कुठला चार्ज नाही आहे, बेन्झिन इज अ नॉन पोलार.
but due to this substituent polarity is induced or polarity is generated. एक कुठं झाली ऑर्थो पॅरा पोझिशन्सला. मग तुमचा जर इनकमिंग एखादा इलेक्ट्रोफाईल असेल, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असेल, तर तो बाय डिफॉल्ट कुठं अटॅच होणार आहे, ऑर्थोला किंवा पॅराला. कारण निगेटिव्ह चार्ज कुठं आहे तुमचा, ऑर्थो किंवा पॅराला. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियोफाईल ह्या निगेटिव्ह चार्ज काय कुणावर अटॅक करणार, पॉझिटिव्ह चार्जवरती. मग हा निगेटिव्ह चार्ज कुठं आहे तुमचा, एकतर ऑर्थो किंवा पॅराला. मग जेव्हा तुमचा OH ग्रुप अटॅच असेल बेन्झिन रिंगला, तर तुमच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ॲक्टिवेट होतात. काय होतात, ॲक्टिवेट. आणि म्हणून तुमचा इनकमिंग इलेक्ट्रोफाईल हा ऑर्थो किंवा पॅराला अटॅच होईल. म्हणून OH जो आहे तो आहे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. मग जेव्हा कधी OH तुमचा अटॅच असेल बेन्झिन रिंगला आणि तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचे असेल, तर तुम्ही कुठं करणार, एकतर ऑर्थोला अटॅच होईल किंवा पॅराला. बघा मी एक साधं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतो. समजा बघा इथं OH आहे फॉर एक्झाम्पल, आणि मला इथं समजा CH3 अटॅच करायचा, CH3 वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, मी अशीच रिएक्शन दाखवतो. मग हा CH3 कुठं अटॅच होईल, आयदर इथं अटॅच होईल किंवा पॅराला अटॅच होईल. येते लक्षात, ऑर म्हणतोय मी त्याला, अँड नाही म्हणत, ऑर. येते लक्षात. मिक्सचर मिळतं प्रोडक्टमध्ये, जेव्हा रिॲक्शन्स येतील त्यावेळेस आपण बघू. बट हे कळालं का ऑर्थो आणि पॅराला काय होईल. मग याला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हणणार. मग OH जो आहे तो कुठला रेझोनन्स इफेक्ट दाखवतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंगलाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. मग जे कोण पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट तुम्हाला दाखवतील ते सगळे तुम्हाला असेच रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवतील. म्हणून तुमच्या सगळ्या त्या ग्रुप्सच्या केसमध्ये ऑर्थो पॅरा डायरेक्टिंगच तुमचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असेल. मग हे ग्रुप्स कुठले कुठले आहेत, OH तर आहे एक आपला, बघा आपण अगोदर पण लिहिलं हे NH2 आहे, NHR आहे, हॅलोजन आहे, अल्किल ग्रुप आहे, O- आहे, OR आहे. हे सगळे ग्रुप, यापैकी कुठलाही ग्रुप जर बेन्झिन रिंगला अटॅच असेल तर तुमचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुठं होईल, ऑर्थो किंवा पॅरालाच होईल. ह्या सगळ्या ग्रुपला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हणायचं. त्यांना काय म्हणणार, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजेच हे काय आहे तुमचे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स विच शोज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. प्लस आर इफेक्ट जे कुठले ग्रुप्स तुम्हाला दाखवतील ते सगळे ग्रुप तुमचे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. कळालं हे. आणि याचं उत्तर कशात आहे, या रेझोनन्समध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, काय हेडिंग दिले तुम्ही, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. लिहा त्याच्यात, चला. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवा अगोदर. सो लिहा खाली, इफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स are attached to benzene ring, electron density is added. Electron density is added in benzene ring, ब्रॅकेट मध्ये लिहा, प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट particularly at ortho and para position. Particularly at ortho and para position. Hence, ortho and para positions are electron rich. Hence, ortho and para positions are electron rich compared to
meta position compared to meta position. Hence, incoming electrophile is attached either at ortho position or para position. Ortho position or para position. नेक्स्ट लाईनला लिहा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स आणि हे ग्रुप लिहा. लिहिले असतील तर लिहू नका, लिहिले नसतील तर लिहा. हा अमाइड फंक्शनल ग्रुप आहे. अमाइड इकडे लक्ष द्या. आता बघा हा जो OH ग्रुप आहे तर OH ग्रुप रेझोनन्स इफेक्ट जर आपण बघितला तर तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पण आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. बट जेव्हा आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघतो तर इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये बघा समजा असा आहे तुमचा CH3CH2OH तर हा इलेक्ट्रॉन आपल्याकडे विड्रॉ करतो, बरोबर की नाही. मग याला आपण काय म्हणतो मायनस आय इफेक्ट है ना, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग झाला OH. मग OH जो ग्रुप आहे किंवा कुठले पण आता जेवढे आपण सगळे ग्रुप लिहिले तर ते मायनस आय इफेक्ट दाखवतात, दॅट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट. आणि रेझोनन्स मध्ये काय दाखवतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग. हे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आहे एकमेकांसोबत. बट याच्यात गंमत काय आहे की हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे इज ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड्स ओनली अँड रेझोनन्स इफेक्ट ऑपरेट्स थ्रू पाय बॉन्ड्स ओनली किंवा कॉन्ज्युगेशन. तो हा इथं पाय बॉन्डचा संबंध आहे आणि इथं सिग्मा बॉन्डचा संबंध आहे. बट तरी पण इथं OH मध्ये काही कॅरेक्टर तर आहेच, त्याच मायनस आय इफेक्ट असणारच ना, त्याची सवयच आहे ती इलेक्ट्रॉन विथड्रॉ करायची, मग ती पण इथं कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे. जेव्हा रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट दोन्ही ऑपरेट होत असतात ऑपोजिट डिरेक्शन्समध्ये त्यावेळेस रेझोनन्स इफेक्ट प्रीडॉमिनेट्स. ठीक आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट इकडं चाललाय घेऊन आणि रेझोनन्स इफेक्ट इकडं चाललाय घेऊन, मग दोन्ही अपोजिट डिरेक्शन्समध्ये आहेत. मग त्या केसमध्ये रेझोनन्स इफेक्ट हा डॉमिनेटिंग असतो. एक पॉईंट. मग यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये मायनस आय इफेक्ट आहेच, बट रेझोनन्स इफेक्ट त्याच्यावरती आहे म्हणून रेझोनन्स इफेक्ट इथं दाखवला जातो किंवा इथं मिळतो आपल्याला. येते लक्षात. असंच समजा मी जर Cl कन्सिडर केला तर त्याच्या केसमध्ये मायनस आय इफेक्ट हा थोडा जास्त हे ऍक्टिव्ह आहे कारण तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. Cl किंवा हॅलोजन्समध्ये आपण बघतो तर स्ट्रॉंग मायनस आय इफेक्ट आहे म्हणून तो थोडाफार डिॲक्टिवेटिंग असल्यासारखा बिहेव करतो, म्हणजे रिंग डिॲक्टिवेटिंग ग्रुप. आता हे जे आपण सगळे ग्रुप्स लिहिले हे रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप्स आहेत कारण ते ऑर्थो पॅरा पोझिशन्सला ॲक्टिवेट करतात बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन ग्रुप, इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणून त्यांना रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप असं पण आपण म्हणू. मग हे सगळे रिंग ॲक्टिवेटिंग आहे, Cl पण रिंग ॲक्टिवेटिंग आहे, बट त्याचा मायनस आय इफेक्ट थोडा डॉमिनेटिंग आहे म्हणून तो थोडंफार त्याच्यातलं डिॲक्टिवेटिंग कॅरेक्टर पण दाखवतो. बट तरी पण स्टील फायनली तो काय दाखवतो आपला रेझोनन्स, कारण अपोजिट डिरेक्शन्समध्ये जर वर्क होत असेल तर तुमचा रेझोनन्स इफेक्ट डॉमिनेट होतो. कळालं हे सगळ्यांना. मग लिहा लाईन खाली. व्हेन इंडक्टिव्ह इफेक्ट and resonance effect operates when inductive effect and resonance effect operates in opposite direction then resonance effect predominates. Resonance effect predominates
बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक पॅराग्राफ आहे बघा, सीएलच्या रेझोनन्सच्या वरती मी वाचतो फक्त. इन केस ऑफ अरिल हलाइड्स हॅलोजन्स आर, दिसते तुम्हाला? क्लोरीनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढलंय, त्याच्यावरतीचा एक पॅराग्राफ आहे बघा, दिसला? पेज नंबर 325. ज्यांच्यात असेल त्यांनी बघा, जुना असेल तर दुसरं काहीतरी पेज असेल. In case of aryl halides, halogens are moderately deactivating because of their strong minus I effect. Overall electron density on benzene ring decreases. It makes further substitution difficult. However, due to resonance, electron density on ortho-para position is greater than that of meta. Hence, they are also ortho-para directing groups. आणि मग त्याचे रेझोनन्स तुम्हाला दाखवलेत खाली. कळालं हे? सो मायनस आय इफेक्ट त्यांच्यामध्ये आहे, बट रेझोनन्स ते असे पण दाखवतात, म्हणून त्यांना आपण ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप असाच म्हणू. ठीक आहे. मग ह्या सगळ्या ग्रुपमध्ये आहेच ते मायनस आय इफेक्ट, बट यांच्यामध्ये थोडंसं डॉमिनेटिंग आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट लिहा चला, मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स. मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स. बघा मेटा डायरेक्टिंग मध्ये आपण NO2चं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघितलं. सायनाइड पण तुमचा मेटा डायरेक्टिंग ग्रुपच आहे. नायट्रोजन बघा इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्या डोक्यावरती लोन पेर असते आणि हा इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढतो, म्हणून याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज येतो, आणि इथं काय येतो? पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग हा जो कार्बन आहे त्याचा पार्शल पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करण्यासाठी ह्या कार्बनला सांगतो की तुझे इलेक्ट्रॉन्स तू मला दे. का देईल तो? कारण त्याच्याकडे एक्सटेंडेड कॉन्जुगेशन आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. तो त्यांच्याकडे काय आहे? कॉन्जुगेशन. मग होतं काय की हा डबल बॉन्ड त्याला दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपले देतो, कारण त्याचा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती जो डेव्हलप झाला आहे तो थोडा कमी झाला पाहिजे. आणि तुमच्याकडे एक एक्सटेंडेड कॉन्जुगेशन पण आहे बघा. बघा इथले इलेक्ट्रॉन्स गेला तुमचा, म्हणून इथं काय येईल? तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. इथं इलेक्ट्रॉन आला म्हणजे हा कुठं जाणार? बाहेर, कारण कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. हे 2 आणि हे 3 5 झाले असते, मग हा इलेक्ट्रॉन बाहेर जाणार. मग हा जेव्हा बाहेर जाईल तर नायट्रोजनवरती काय येईल? मायनस चार्ज. मग अगेन ह्या पॉझिटिव्ह चार्जला स्टेबल करण्यासाठी हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे येणार. बाकीचं स्ट्रक्चर तुमचं आहे तसं सेम मिळेल तुम्हाला, आणि इथं तुमचा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. याला स्टेबल करण्यासाठी हा येणार. बघा याला परत स्टेबल करण्यासाठी हे आहे तसंच तुमचा हा डबल बॉन्ड इथं येईल, आणि हा इथं येईल. तुम्हाला आहे ते स्ट्रक्चर पहिल्यासारखं मिळून जाईल. मग इथं झालं काय की कार्बनवरती जो पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला होता त्याला स्टेबल करण्यासाठी हे कॉन्जुगेशन आपण केलं. म्हणजे कार्बनच्या डोक्यावरती जो पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होत होता तो त्याने काय केला? यांना देऊन टाकला, बेन्झिन रिंगला. तो बेन्झिनमध्ये पोलॅरिटी इंड्यूस झाली, जनरेट झाली. म्हणजे कार्बनच्या डोक्यावरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो त्याने ह्या बेन्झिनच्या ह्या पोझिशन्सवरती थोडा थोडा डिस्ट्रीब्यूट केला, जेणेकरून त्याचा पॉझिटिव्ह चार्ज थोड्या वेळासाठी काय होईल? कमी होईल, है ना. म्हणजे याच्या डोक्यावरची जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपण दुसऱ्याच्या डोक्यावरती दिला, मग याला थोडा वेळ रिलीफ वाटेल ना. आता बघा रिलीफ वाटतं याला थोड्या वेळ, आणि नंतर परत त्याला पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग इथं झालं काय की इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झिन रिंगमधनं विड्रॉ झाली. मग जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप लाईक CN असेल तुमचा अटॅच बेन्झिनला, तर बेन्झिन रिंगमधनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेतली जाते. बघा काढून घेतली त्याने, अगोदर आपण दिली होती बघा आतमध्ये, आता काय केली? काढून घेतली. तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉज फ्रॉम द बेन्झिन रिंग. मग कुठनं विड्रॉ होते तुमची? पर्टिक्युलरली फ्रॉम ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स. परत बघा ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सवरनंच तुमची पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय? डेव्हलप होतोय. म्हणजे मेटा पोझिशन्सवरती होतोय का? नाही. मग इनकमिंग इलेक्ट्रोफाईलला जर अटॅच व्हायचा असेल तर तो कुठं अटॅच होईल? ऑर्थो पॅराला होईल का? नाही, तो मेटा पोझिशन्सला अटॅच होईल. इलेक्ट्रोफाईलवरती चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह, आणि इथं पण पॉझिटिव्ह, अटॅच होईल का ते? नाही. तुम्हाला निगेटिव्ह चार्ज लागेल. मग इथं मेटाला निगेटिव्ह चार्ज आहे का? नाहीये.
बट कम्पॅरेटिव्हली जेव्हा तुम्ही ऑर्थो आणि पॅरा आणि मेटा कम्पेअर करता त्यावेळेस ऑर्थो आणि पॅरावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, मेटावरती ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह. म्हणजेच कम्पॅरेटिव्हली मेटा इज इलेक्ट्रॉन रिच ॲज कम्पेअर टू ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. हेन्स इनकमिंग इलेक्ट्रोफाईल इज अटॅच ओनली ॲट मेटा पोझिशन. तर तो कुठं अटॅच होईल? फक्त मेटाला. का? कारण त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे आणि त्याच्यावरती बघा ऑलवेज इलेक्ट्रॉन आहेत. बघा इथं पण इलेक्ट्रॉन आहे मेटा पोझिशनला, बघा इथं पण इलेक्ट्रॉन आहे, बघा इथं पण इलेक्ट्रॉन आहे. सो ऑलवेज त्याच्या सोबत अवतीभोवती काय असणार आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणार आहे. सो म्हणून तो इलेक्ट्रॉन काय आहे? रिच. हेन्स इनकमिंग इलेक्ट्रोफाईल इज अटॅच ओनली ॲट मेटा पोझिशन आणि म्हणून याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप म्हणू. आणि ह्या इफेक्टला आपण काय म्हणतो? -R इफेक्ट. काय म्हणणार? -R. दॅट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट. मग जे कुठले ग्रुप्स तुमचे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतात, तुमचा NO2 असेल, CN असेल, NH3+ असेल, ठीक आहे, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, कुठलाही कार्बोनिल ग्रुप असेल, कार्बोक्सिलिक ॲसिड, हे सगळे ग्रुप काय आहे तुमचे? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. हे बेन्झिन रिंगमधनं इलेक्ट्रॉन्स काढून घेतात, बेन्झिन रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करतात, पर्टिक्युलरली ॲट ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स. मग यांना काय म्हणणार आपण? सिम्पली हे मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स आहेत. काय आहे? मेटा डायरेक्टिंग. आणि यांनाच आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असं पण म्हणू. त्याला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणालो होतो, त्याला आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट म्हणू. आणि हे कोण दाखवतात तुम्हाला? -R इफेक्ट. ठीक आहे, दॅट इज निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. लिहा हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढा एक्झाम्पलमध्ये. लिहा चला खाली. इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप is attached to benzene ring, the electron density withdraws from benzene ring. Electron density withdraws from benzene ring. Which makes ortho and para positions. Electron deficient. Which makes ortho and para position electron deficient compared to meta position. ब्रॅकेट मध्ये लिहा -R इफेक्ट. Hence incoming electrophile is attached at meta position only. Attached at meta position only. आणि हे ग्रुप्स लिहा. यांना रिंग डिॲक्टिवेटिंग ग्रुप असं पण म्हणतात. हा, त्याला आपण रिंग ॲक्टिवेटिंग म्हणालो, याला रिंग डिॲक्टिवेटिंग. लिहिलं हे. मग हे सगळे ग्रुप जेव्हा अटॅच असेल तेव्हा तुम्हाला मेटा डायरेक्टिंग ग्रुप असेल, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठं होईल? मेटा पोझिशन्सला होईल. आणि वरचे जे सगळे ग्रुप्स आहेत त्याला ऑर्थोपॅरा पोझिशन्सला होईल. एक लास्ट पॉईंट आहे बघा, कार्सिनोजिनेसिटी अँड टॉक्झिसिटी. तो बेन्झिन किंवा बेन्झिनॉइड कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये बेन्झिन रिंग आहे ते कार्सिनोजेनिक असतात, म्हणजे कॅन्सर कॉझिंग असतात, म्हणजे त्यांच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. मग ते DNA डॅमेज करतात आणि कॅन्सर होतो. खाली तुम्हाला इथं काही एक बॉक्समध्ये काही कार्सिनोजेनिक कंपाऊंड्स दिलेत बघा.
तर ते फक्त बघा. लगेच नाही होत, म्हणजे आता हे कार्सिनोजेनिक आहे म्हणजे लगेच असं त्याला हात लावला आणि लगेच कॅन्सर होतो असं नाही. कुणाला होतो? आता सगळेच जण सिगारेट पितात, सगळ्यांना होतो का कॅन्सर? नाही होत असं. तो ते असं होतं बाबा, कार्सिनोजेनिक आहे ते. असं काही नाही का ते घेतलं आणि लगेच झालं, असं नाही होत. हे काही कार्सिनोजेनिक आहे म्हणून थर्माकॉल बॅन आहे बघा. तुमचं थर्माकॉल तुम्हाला आता मिळत नाही सहजासहजी. म्हणजे तुम्ही जर काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट जर घेतले तर त्या बॉक्समध्ये येतं फक्त, पण असं ते दुकानात अगोदर मिळायचं बघा थर्माकॉल, ते डेकोरेशनला वगैरे. आता मिळत नाही, कारण बेन्झिन स्टायरीन पासून बनलेला असतो थर्माकॉल, त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग असते विच इज कार्सिनोजेनिक, मग ते अवॉइड केलं जातं. मग इथं काही कंपाऊंड्स तुम्हाला दिलेत, फक्त बघा, ते विचारत वगैरे नाही तुम्हाला. बट बेन्झिन हे कार्सिनोजेनिक आहे, किंवा बेन्झिन सारखे ज्यांच्यामध्ये एक बेन्झिन रिंग, दोन बेन्झिन रिंग आहेत, असे कंपाऊंड्स कार्सिनोजेनिक असतात. सो दिस इज ऑल अबाउट हायड्रोकार्बन्स. चॅप्टर खूप मोठा आहे बरं का, लक्षात घ्या. आणि आपण पण खूप वेळ घेतलाय तो. 22nd लेक्चर आहे आजचं, तर त्याच्यातले 2-3 लेक्चर MCQचे गेले, म्हणजे 18 नंबरचं लेक्चर आहे आजचं हायड्रोकार्बनसाठी. 18 लेक्चर्स. नाही माहिती? सांग की. मला वाटलं तुला माहिती, सांग की. हां, त्याचं काय झालं? हां, नाही राव, नाही माहिती मला. तर काय झालं होतं ते? प्रोडक्ट काय? चला एक क्वेश्चन घ्या. हाऊ विल यू कन्वर्ट बेन्झीन into how will you convert benzene into para nitro bromobenzene? How will you convert benzene into para nitro bromobenzene? बघा इकडे लक्ष द्या. बघा पॅरा नायट्रो आहे, ते नॉमेनक्लेचर रीड कसं करणार आपण? पॅरा पोझिशन्सला नायट्रो अटॅच, आणि कुणाच्या पॅराला? ब्रोमोबेन्झिनच्या. मग विथ रिस्पेक्ट टू ब्रोमिन बघायचं आपल्याला. मग विथ रिस्पेक्ट टू ब्रोमिन काय आहे? हे ऑर्थो, हे मेटा आणि हे पॅरा. मग पॅरा नायट्रो आणि हा काय आहे? ब्रोमोबेन्झिन. मग आपल्याला याच्यापासून हा प्रिपेअर करायचा आहे. मग कसं करणार आपण? एक तर आपल्याला अगोदर ब्रोमिन अटॅच करायला लागेल, मग NO2, किंवा NO2 अटॅच करायला लागेल मग ब्रोमिन. तुम्ही सांगा काय करायचं? ब्रोमिन जर मला अटॅच करायचं असेल तर मला काय घ्यायला लागेल? Br2 आणि लेविस कॅटलिस्ट, दॅट इज FeBr3. तर तुम्हाला काय मिळेल? ब्रोमोबेन्झिन, बरोबर. आता याचं जर मी नायट्रेशन केलं, नायट्रेशन काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तुम्हाला काय मिळेल? NO2. मग ब्रोमिन जो आहे तो काय आहे? ऑर्थो किंवा पॅरा डायरेक्टिंग. मग तुम्हाला ऑर्थो किंवा पॅरा प्रोडक्ट मिळतो. तो टिपिकली जनरली तुम्हाला याच्यात पॅरा प्रोडक्ट मिळतो, कारण पॅरा हा स्टेबल आहे, याच्यामध्ये एक टाईप ऑफ सिमेट्री असते, म्हणून यांच्यामध्ये रिपल्शन वगैरे कमी असतं, म्हणून हा थर्मोडायनॅमिकली स्टेबल असतो, याची थर्मोस्टेबिलिटी जास्त आहे, म्हणून पॅरा प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट येतो, लक्षात घ्या. म्हणजे ऑर्थो पण फॉर्म होतो, बट हा पण फॉर्म होईल तुमचा. मग जर समजा तुम्ही जर उलटं केलं, 2 चॉईस होत्या, एक तर ब्रोमिन अटॅच करा आणि मग नायट्रो अटॅच करा, अगोदर नायट्रो करा आणि मग ब्रोमिनेशन करा, ते पण चालेल. पण त्या केसमध्ये बघा, समजा मी नायट्रेशन केलं तर मला काय मिळेल?
नायट्रोबेन्झिन मिळेल. आणि जर मग याचं मी ब्रोमिनेशन केलं Br2 FeBr3 तर नायट्रो ग्रुप काय आहे तुमचा मेटा डायरेक्टिंग. मग ब्रोमिन कुठं अटॅच होईल तुमचा मेटाला. मग हे जमेल का आपल्याला नाही. मग ही सुटेबल आहे का नाही. मग याच्यासाठी सुटेबल हाच पाथ आहे बघा. अगोदर Br2 करा आणि मग नायट्रेशन करा. लिहा ही रिॲक्शन. चला सेकंड घ्या. बेन्झीन इंटू मेटा नायट्रोक्लोरोबेन्झीन. आणि पॅरानायट्रोटोल्यून. बेन्झीनचं कन्व्हर्जन ह्या दोघांमध्ये करायचं. दोन रिॲक्शन्स आहेत बघा या. बघा इकडे लक्ष द्या. मेटा नायट्रोक्लोरोबेन्झीन आहे तो तुम्हाला नायट्रो मेटाला पाहिजे. मग जर तुम्ही अगोदर क्लोरिनेशन केलं तर नायट्रो तुमचा ऑर्थो किंवा पॅराला अटॅच होईल. मग अगोदर नायट्रेशन करा. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस H2SO4. मग हा नायट्रो अटॅच होईल बेन्झीनला आणि मग क्लोरिनेशन करा. मग आता नायट्रो ग्रुप काय आहे तुमचा मेटा डायरेक्टिंग आहे. नायट्रो Cl कुठे अटॅच होईल मग मेटा पोझिशनला. मग हे झालं तुमचं बघा. हे विथ रिस्पेक्ट टू Cl दिस इज ऑर्थो आणि हा मेटा. मग मेटा नायट्रो क्लोरोबेन्झीन. मग याच्यामध्ये पण तसाच विचार करा आता. बघा अगोदर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन करा आणि मग नायट्रेशन करा. पण जेव्हा तुमचा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात त्यावेळेस तुमचा ऑर्थो पण फॉर्म होत असतो आणि पॅरा पण फॉर्म होत असतो. लक्षात ठेवा. हा पण प्रोडक्ट फॉर्म होत असतो ऑर्थो आणि पॅराच्या केसमध्ये. आणि मेटा असेल तर मग एकटा मेटाच आहे तिथं चॉईसच नाही आपल्याकडं. बट याच्याकडे दोन चॉईस असतात ऑर्थो आणि पॅरा. बट याच्यात मग मेजर आणि मायनर ठरतं. तर पॅरा जनरली मेजर असतो कारण त्याच्यामध्ये एक टाईप ऑफ सिमेट्री येते स्टेबिलिटी असते ॲज कम्पेअर टू ऑर्थो. इथं बघा तुमचे हे दोन बल्की ग्रुप आहेत यांच्यामध्ये एक टाईप ऑफ रिपल्शन आहे विच लीड्स टू इनस्टेबिलिटी. मग तो तेवढा प्रोपोर्शनमध्ये फॉर्म होत नाही प्रेफर करत नाही. प्रेफर हा तुमचा पॅराच असतो जे आपण हायर स्टडीजमध्ये शिकू पुढच्या वर्षी. चला ही रिॲक्शन बघा. कन्वर्ट हेप्टेन इनटू पॅरामिथिल ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोनचं स्ट्रक्चर बघा. हा जेव्हा ॲसिटिल ग्रुप अटॅच होतो बेन्झीनला तर याला ॲसिटोफिनोन म्हणतात कॉमनली. ॲसिटोफिनोन. आणि प्रोडक्ट काय सांगितलं त्यांनी पॅरामिथिल. म्हणजे इथं काय आहे मिथिल ग्रुप. तो हा प्रोडक्ट आपल्याला पाहिजे फ्रॉम हेप्टेन. हेप्टेन म्हणजे काय आहे 7 कार्बन तुमचे. हा हेप्टेन आहे. काय करता येईल सांगा बरं विचार करा. मागच्या 1-2 रिॲक्शन्स फक्त ऍड होत आहेत त्याच्यात. हा हेप्टेनला मी V2O5 घेतला तर मला काय मिळतो टोल्यून मिळतो. म्हणजे एक कार्बन एक्स्ट्रा आहे ना तुमच्याकडं. मग सबस्टिट्यूटेड बेन्झीन मिळेल टोल्यून. आता टोल्यूनला मला हा ग्रुप अटॅच करायचा आहे बघा COCS3 पॅरा पोझिशन्सला. कुठली रिॲक्शन करतो आपण ही ग्रुप अटॅच करण्यासाठी. कुठली आहे असायलेशन रिॲक्शन. दॅट इज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. मग फ्रिडल क्राफ्ट असायलेशन काय आहे ॲडिशन ऑफ असिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. मग हा ग्रुप तुमचा काय होईल इथं अटॅच होईल पॅराला आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. लिहा ही एक रिॲक्शन. लिहिलं हे. तो आपण हायड्रोकार्बन्सला कन्क्लूड करू. ठीक आहे. उद्या आपण केमिकल इक्विलिब्रियम स्टार्ट करू उद्या. ठीक आहे. उद्या वार कुठला आहे फ्रायडे आहे का नाही. उद्या थोडं याला रिवाइज करू मंडेपासून स्टार्ट करू. हां उद्या याचे CETचेच फक्त क्वेश्चन डिस्कस करू उद्या. मग नंतर तुम्ही अभ्यास करून या मग आपण नीट आणि JEEची करू.
आणि केमिकल इक्विलिब्रियम झाल्यानंतर परत थोडं रिव्हिजन करू.